थांब जरा पाणी वतू नकोस. अगं काय काय गावाला महिना महिना पाणी येत नाही आणि आम्ही तर आहे ना डोक्यावर कळशी घेऊन 5-5 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणायचो आणि तू वतून देतेस वय. आणि इकडं मला प्यायचंय पाणी, ताण लागली या. अगं एवढी मेहनत घेतलेली ती वाया कशाला घालवायची? नरुआची कुठल्या मेहनतीबद्दल बोलते नक्की? हिला मी ह्यांची जिरवायसाठी काय काय केलं ते माहिती आहे का काय? ए पुरी, अगं कुठं हरवलीस? मी ते पाणी तू ओतलंस ना त्याच्याबद्दल बोलत होती. तुला आहे ना ह्या घरातली माणसं कशी तुसड्यागतच वागवतात ना, हा ती आता तशीच वागवणार. काय दिवस तसंच करणार ते. अगं तू त्यांना घरात नकोच होतीस, पण जामकरांनी पोडगीची धमकी दिली ना म्हणून तुला त्यांनी घरात घेतली, नाही तर घेतलीच नसती. खरं म्हणजे आहे ना तू या घरात यायलाच नको होतं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मरणाला आमंत्रण देतेस बघ. ज्याच्या प्रेमात पडली आहेस ना त्याच्यासारखी तू खुनशी होत चालली आहेस. ह्या म्हातारीला कसं काय कळलंय? हे इकडे इथं बस जरा. हे बघ, प्रेमाचा अतिरेक झाला ना की माणूस हैवान बनतो, त्याला काय बी सुचत नाही. मग ज्याचा जीव लावलाय ना तर त्याचा जीव घ्यायला बी मागं पुढं बघत नाही. शानी असशील ना तर आताच सावध हो, तर सावरच स्वतःला, भानावर ये. नाहीतर स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटोळं करून घेशील. तू त्याच दिशेनं चालली आहेस. हां, विचार कर. लाली गोडाऊनमधून पळून गेली. त्यानंतर जिथे जिथे पुरावे त्या चिठ्ठ्या सापडल्या. मग पुरावे सापडले. हे सगळं त्या युगंधरने नसेल केलं, कारण आर्याची डेडबॉडी कुठे पुरली आहे हे मला आणि लालेलाच माहिती होतं. युगंधरला माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळं मला कळलंय. हे न कळण्या इतपत मी मूर्ख नाहीये.